तर हाय सगळ्यांना गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग मग मम्मी. गुड मॉर्निंग. तर मम्मी आहे तर आमच्या चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आमच्या चॅनल आहे निशा अँड मम्मी रेसिपी. तर मम्मी तुम्हाला दिसत असेल इथे मम्मीची मस्त छान तयारी चालू आहे. तयारी म्हणजे कशी मम्मीने मस्त छान हेअर कलर केला तर तो लावलेला आहे. आणि इकडे नेलपेंट लावायचं मम्मी टिश्यूने क्लीन करते. तर मम्मीला नेलपेंट लावायची. तर तुम्हाला मी सांगते इतकी धावपळ सकाळची चालली आहे. दुकानात पण जाऊन आली. तर आता मी घर कसं आवरलं ते तर तुम्ही बघितलंच. आता डेकोरेशन कसं केलं आहे छान. तर तुम्हाला मी एंट्रीपासूनच दाखवते. तर इथे छान असं इथे मी सगळ्यात पहिले हळदी कुंकू करणार आहे. अत्तर आहे. छान फुलं आणले होते काल सारा बाजारातून. तर इथे छान तर ना याच्यात मी याच्यात पाणी टाकलं नाही कारण की नाही ह्या गंजतं म्हणून मी काय टाकलं नाही. म्हटलं छान असे फुलंच ठेवूया. इथे छान नाही ते हे धूपचं स्टँड आहे. तर इकडे एंट्रीला असं राहील. इकडे छान असं बेडशीट वगैरे त्या दिवशी आवरलं. आज छान व्यवस्थित लावून घेतलं. हे बघा. तर एकदम छान आता मम्मीचं घर वाटतंय. तर इकडे एक एक कॅन्डल ठेवलेले आहे मी. तर जेव्हा त्या सगळ्या येतील ना तेव्हा मी त्या चालू करेल. आणि इथे छान अशा ही माळ आहे मम्मीने दिवाळीसाठी आणलं होतं हनुमानजीच्या याला मंदिराला. पण मग मी इथे लावली आहे. छान वाटतंय. आणि इकडे पण छान असं मी छान फुलं ठेवले. तर किती छान दिसते. कसं वाटतंय घर मम्मीचं एकदम टकाटक. आणि हे ना म्हणजे बऱ्याच वर्षापासून आहे हा दिवा. खूप छान निघाला तो. तर इथे पण तो लावलेला आहे. आणि ह्या साईडला आहे इकडे मी पाणी टाकले. हे माझ्या घरचं आहे ते मम्मीकडचं आहे. तर इकडे आणलं मी हे छान असे छोटे छोटे दिवे. हे मम्मीनी 20 रुपयाला घेतलं होतं एक. असे 5 घेतले मम्मीने दिवाळीच्या वेळेसचे. तर इथे आपली फुलदाणी. इकडे सगळं माझं रूपरेषा आहे. नियोजन जे केलं आहे मी म्हणजे मला ह्या पद्धतीने घ्यायचं आहे सगळं. आणि इकडे मी सगळ्यांचे नावं लिहिले. एवढ्या जण येणार आहे म्हणजे आम्ही आहे ग्रुपमध्ये. आता मी किचनमध्ये जाते. किचनमध्ये आत्ता सकाळचा स्वयंपाक ताई करून गेलेली आहे. तर वालाच्या शेंगा बनवल्या होत्या ताईने चपाती. आणि इकडे बघा सगळं नियोजन मी करून ठेवले आहे. हा गेम आहे व्हेजिटेबलचा. तर तो तुम्हाला बघायला नक्कीच आवडेल. खूप छान आहे. कॉमेडी आहे. आणि इकडे तुम्ही बघितलंच हे सगळे रिटर्न गिफ्ट्स आहे आपले. इथे परत एक गेम आहे. हे सगळं त्याच्यासाठी ठेवले. पाण्याच्या बाटल्या इकडे ग्लास ठेवले. आले की त्यांना पहिले वेलकम ड्रिंक देईल. इथे बुक्स आहे मम्मीचे मला ते वाटायचे त्यांना. काही शिल्लक होते तर ते पण ठेवले इथे. आता तुला माहिती आहे 15 ऑगस्ट येतं आहे तर त्याच्यासाठी मी छान शिक्के आपल्या दुकानातूनच आणले. तर हे द्यायला त्यांनाही म्हणजे त्यांना दिल्यावर त्यांना खरंच मला वाटतं त्यांना खूप आवडेल हे वेगळं काहीतरी. हे पत्ते आहे. याचा गेम आहे म्हणून इथं ठेवले मी. आणि हे सगळे तुम्हाला माहितीच आहे हा 10वा नंबर आहे म्हणजे माझा. तर हे बघा ह्या सगळ्या छत्र्या तयार केल्या आहे मी. ह्या सगळ्यांना एक एक हातात द्यायचं. मला याची रील तयार करायची. तर हे सगळं इथे ठेवलं आहे. आता आम्हाला स्वयंपाकाला लागायचं आहे. ताई येणार आहे थोडंसं मदतीला. माझी मैत्रीण आहे वैशाली म्हणून ती येईलच आता. तर इकडे बघा सगळं भाजीपाला आणलं आहे मम्मीने. ताजा भाजीपाला आणला. तर हा सगळं काढते आणि वांगे वगैरे तरी म्हणजे भाजायला वगैरे घेते. म्हणजे जेणेकरून पटकन होईल आता स्वयंपाक. कारण की आम्हाला बेत आमचा ते बाजरीची भाकर आहे. पीठ वगैरे सगळं दळून आणले का बाजरीचं. आणि अजून खांद्याची खिचडी ठेचा आहे. तर फायनली माझा लुक असा आहे. तर तुम्हाला म्हणते आमचं थीम अजरकाची साडी ठरलेली आहे. तर मी छान असा हार घातलेला आहे हा ऑक्साईडचा. आणि तुम्ही बघितलंच की ब्लाऊज असं शिवलं होतं मी. आणि छान अशा बांगड्या घातलेल्या आहेत. तर साडी नेसलेली आहे. मी सगळ्याचा लुक दाखवणारच तुम्हाला. तर तुम्ही बघितलंच मी घर एकदम छान असं सजवलेलं आहे. माझ्या मनात इतकं प्रसन्न वाटतंय का घरात जसं ते तसं वस्तू म्हणजे छान ठेवलं मी. आणि खूप गोड दिसते घर. आणि स्वयंपाक बऱ्यापैकी पूर्ण झालेला आहे. फक्त मसाले भात राहिला आहे म्हणजे तो आपल्याला शिजून जाईल. आणि आम्ही इकडे तोपर्यंत धमाल करू. तर सगळ्याजण याला का मी सगळ्यांचा लुक पण दाखवते. ओळख पण करून देते. तसं तुम्ही सगळ्या ओळखतातच पण एकदा ओळख करून देईल. पण आजूबाजूला बरं वाटतं म्हणजे मुलं मुली स्टुडंट बिडंट असलं का आम्हाला बरं वाटतं का. मला बायका असलं की बरं वाटतं. तुरंत तू देखने लग जाती है कितना इंटरेस्ट. अरे मी बारीक होती तेव्हा इथे मला इतकं त्रास दिला आहे. तुम्ही जाडू आला आणि आता काहीच बोलत नाही. जेव्हा ऍक्च्युली झाली हिच्यामुळे जाड झाली आहे. आता मी पण जाड झाली. मी काय बोलू. हा
मी देते. तर मम्मीचा फायनल लुक तुम्हाला दाखवते. मम्मी दाखव. तर आज मम्मी इतकी गोड दिसते. तर ही साडी छान अशी कॉटनची मम्मी नेसलेली आहे. तर मम्मी कसं वाटते तुला माझ्या मैत्रिणी आल्या सगळं? एकदम मस्त. हा तर मी मी सगळ्यांची प्रसन्न झाली का माझ्या मुलीच्या मैत्रिणी किती छान छान आहेत. तर मी सगळ्यांची ओळख करून देते. ह्या सुप्रिया मॅम आहे. अच्छा. या ना. तर ह्या सुप्रिया मॅम. तर ह्या तुम्हाला तर यांची ओळख करायची काही गरज नाही. मी सगळी ओळख करून दिलेली आहे. साफल्य क्लासच्या त्या मॅम आहे, टीचर आहे. तर ह्या हेमा मॅम आहे मी. अच्छा. आपली झाली ओळख. आणि ह्या जयाताई आहे. ह्या दोघी जावा आहे. हो का? कुठल्याही तरी चालेल. मम्मी येतात काही नाही बस, काही बस. नाही. पाय पडायची सवय नाही. हे आपल्या सवय. परंतु नाही. तर ह्या सारिका आहे. सारिका ताई आहे. ह्या दोघी जावा आहे. तुम्ही मोठे आहे ना? हा ह्या मोठे आहे, त्या छोट्या आहे. त्या मोठ्या या पार्वती मॅम आहे. तर ह्या ओडिसाच्या आहे. तर हा एकदम पण खूप छान आता मराठी बोलायला लागली. ह्या पार्वती मॅम. जगन्नाथपुरीच्या शेवट त्यांचं घर आहे सांग. हो का? या प्रीतीताई ताई आहे. तर यांना आपले व्हिडिओ पहिल्यापासून बघतात, त्या खूप आवडतात त्यांना. तर ह्या रेसिपी बघते तुमची. तर ह्या बसा तिथं, बसून येते. आलेच आहे. ह्या अंजली मॅम आहे. बहुत ही बाप रे डैशिंग और स्मार्ट आपकी बेटी. तर इकडे ही चेतली आहे. तर इकडे चेतली का? तर चेतलीचा लुक पण बघून घ्या. एकदम बेस्ट. तर तुम्हाला दाखवते मी. ही माझी मैत्रीण आहे. वैशू आहे. ती मग मी ओळख करून दिली. म्हणजे हिला म्हणजे खूप लहान होती तेव्हापासून मुलीच मानलेली. आता तिने लग्न केलं ना, तिला माझी खूप आठवण येते. असं वाटतं मी कधी येईल तेव्हा पण येते मला भेटायला. तर आता आपल्याला एक गेम खेळायचा आहे. गेम म्हणायच्या ऐवजी एक आमचं ठरलेली एक थीम होती. तर ती आम्ही आता करतोय. बस तिथे तुम्हाला जागा नाही. खरंच नक्कीच एन्जॉय होईल तुमचा. तर चला आपण वैशू ये. छान. थँक्यू मावशी. ओके. सगळ्यांची सगळ्यांना भेटले का गिफ्ट? सगळ्यांनी आपल्या हातात ठेवलेलं आहे. हालत पण असं. हालत पण असं का? आपल्याला एक छान असा गेम खेळायचा आहे व्हेजिटेबलचा. तर हे सगळे आपले व्हेजिटेबल ठेवलेले आहेत. तर नक्कीच यांना आवडेलच. तर मी असे पूर्ण ठेवणार आहे तुमच्याकडे. हा तर जो पटकन मी जेही सांगेल, जो पटकन ज्याच्याकडे जास्त येतील, काउंट जास्त होईल तो विनर. कर. नाही सगळं मलाच काय वाटतं इथेच हवं होतं. कर. टमाटर नहीं है यार. आहे ना. पावभाजी में करायला तुम शाम का काम हो जाएगा. इकडे मिळतं. तुमच्याकडे तुम्ही ठेवा 2 मिनिटं please. नंतर ओके. पर्स बॅगची बाजू बघा ना. तर आता आपण स्टार्ट करू. मी बोलेल तर इकडे बघा आमचं लक्ष पण नाही. काय घेऊ मी पहिले? 1 2 3 स्टार्ट. माचीस. लिंबू. ढोबळी मिरची. कांदा. आपले भी झगड़ा लगा रही है. भोपळा. छोटा की मोठा बघून आता एक मिनिट जास्त मोठा कोणाकडे आहे? त्याच्याकडे
तर मी जे मम्मीचं पुस्तक आहे मम्मीचं पुस्तक आहे नाही मम्मीचं जे जीवनावर मम्मी स्वतः लिहिलेलं आहे ते मम्मीचं पुस्तक मी तुम्हाला देते. थँक्यू. जीवन काटा तुम्ही नक्की वाचा. एक जण शिर्डी ये दोघी जण. मेरी फ्रेंड है ना उसके वहाँ से वो शिर्डी के सगळे संस्थान देणार से आहे. लेके जा रहे हैं माझ्या 61 ला लिहिलं होतं. खरेना खाना सब मिला के 20,000 में उल्टा राईस तुम्ही काय हे करा आणि मग आम्हाला सांगा. वन डे एकदम माझ्या साईडचं एकदम चैतन्याच्या साईडचं. तर आज आपण परत आता सेकंड त्यांना बसवलेले आहे दोघींना. तर प्रीतीताई बसल्या चैताली बसल्या तर बघू कोण जिंकतं. मला माहितीये चैताली इतकी परफेक्ट आहे गेम मध्ये जिंकायला. आता बघू आपण पहिलेही बोल देते चैताली विनर तुम्ही सोड दो. तिच्यासोबत स्ट्रॉंग बसा ना. आज याच्यात मजा येते. नाही आहे ना. बरं आहे का नाही म्हणजे मला माहिती त्या करतील पण एक नाही का ती मला माहिती जिंकते तर तिला टक्कर द्या कोणीतरी. अरे आहे ना ठीक काही नाही. हे दोघी विचार एकदम 1 2 3 माचीस कांदा लिंबू कारलं त्यांना प्रोत्साहन द्यायला टाळ्या घ्यावा. काकडी टमाटर बटाटा फ्लावर भोपळा ढोबळी मिरची विनर घोषित मध्ये बसली आहे. ढोबळी मिरची टमाटर तुला मॅडमला द्यायला सांगितलं ना भाजी करून तुला टीचरशी माझं काय भाजी करून तुला टीचरशी माझं काय संबंधच नाहीये. तुला बघतो आम्ही बाहेर थांब. बटाटा सगळं टीचरवर ठेवलंय. लिंबू त्याच म्हणेल घे बाई. कारलं सगळं टीचरवर ठेवलंय. लिंबू त्याच म्हणेल घे बाई. कारलं अर्धा घेऊ लसूण पावभाजीची तयारी करतात काढले मी लसूण की बनवलेला सब्जी फ्लावर हे बात काकडी आज अनएक्सपेक्टेड रिझल्ट आहे आज. भोपळा कांदा. तर अशा प्रकारे पार्वती मॅम त्या पण खूप एक्सपर्ट जिंकले आहे. तर असे आपले 3 विनर. तुझा टीचरशी का संबंध नाहीये. तर जयाताई आणि सरिकाताई निघून गेल्या त्यांना जरा घाई होती जायची तर आम्हाला पण कसं वाटतं पण ठीक आहे आता काय करू शकतो. तर अशा प्रकारे आपला हा गेम झालेला आहे. तुम्हाला बरं कसं वाटलं हा गेम. शाम की पावभाजी हो गई है. जायच्या टायमाला एक तुमचं घेऊन जा कारलं एक काम कर तुम्ही दोघी मोबाईल यायचा नाही मी लिंबू लेके तर आता आपल्याला एक गेम खेळायचा आहे तो खूप कॉमेडी गेम आहे. फक्त थोडं सरकायचं आहे गोल करून बसायचं पण आता बसायचा प्रॉब्लेम आहे तर थोडंसं आता घोषित तर केलेच विनर आहे. आता आपण सत्कार करू यांचा आणि छान असे टॅग देऊ तर नक्कीच त्यांना आवडेल. तर श्री स्वामी समर्थ याच्यात वेगवेगळे आहेत म्हणजे 2 तुम्हाला चेंज करून चांगले बहुत मेहनत बहुत वैशू ये तू पण. ये का इकडे ते जे आहे ती वडाच्या झाडाचं ते आहे का. आहे ना हे मला एक्सचेंज करून दे. ते जास्त वडाचं झाड
तेच आहे. नाही असं सिंगल हा 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 हे घे. मला हेच पाहिजे होतं. ऐका हे काय झाले सगळे. तर ज्या डिनर आहेत त्यांच्यासाठी मी छान अशी ठुशी आणलेली आहे. तर नक्कीच त्यांनी घातल्यावर माझी आठवण येईल त्यांना. तर विनर सुप्रिया मॅम, बाहेर गेलं की क्यूट आहे. चैताली आणि ब्राउन भी मिलेंगे हाँ. ये भी देना किसी ने मिला. हा, तर नेमका प्रॉब्लेम काय नाही, नाही, ते ठीक खाली आहे. आहे तिथे बसल्या त्या तिथे ठेवली म्हणजे पण आता चटई पुन्हा काढावं लागेल. अरे, फक्त मला नाही, आठवण नाही. द्या. हा उद्या झालं. अरे रेंदे. नाही ना हे अरे ना यार. क्रॉप में. हा तर ओके कसं वाटलं तुम्हाला? Thank you. मस्त खूप छान खूप आहे. सुंदर आहे. तर आता आपण छान जेवण करू. हं? तर आपली ना पार्टी अशी खूप छान झाली. तर मी त्यांना एक छान असा आयटम देणार आहे खायला. तो पण आपण जेवण झाल्यावर खात असतो ते म्हणजे पान. तर त्यांना नक्कीच ते आवडेल. वाव. हे पान खा. थँक्यू. त्याच्यात टाका ना असं. ते लगेच फोडायचे. तर बघा तुम्ही ते कसला. थँक्यू. थँक्यू सो मच. आता सगळ्यांनी खा. आपण घेते गोष्ट. तर आता सगळे पान खातील. तर तुम्हाला माहितीच आहे आपण जेव्हा मम्मीची 61 केली तर आपण सगळ्यांना मम्मीचे जीवन माझी जीवन गाथा आपण पुस्तक वाटलं होतं. तेव्हा तर मॅम त्या नव्हत्या, फक्त हेमा मॅम आल्या होत्या 61ला. तर आज मी सगळ्यांना पुस्तक देणार आहे ह्या निमित्ताने. तर मला असं वाटतं खूप जणांकडे हे पुस्तक गेलंय, सगळ्यांनी फिरवलं पण. माझी खूप इच्छा आहे ह्या मॅम आणि ह्या साफल्य टीचरच्या साफल्य क्लासच्या टीचर आहे तर त्यांनी वाचावं. म्हणजे खरंच त्यांनाही खूप आवडेल ते. म्हटलं चला त्यांना देऊ. मम्मीचा फोटो आहे. थँक्यू. बाई. तर आज आमची छान अशी पार्टी झालेली आहे. म्हणजे जेवण झाले, खूप धम्माल केली आज आम्ही. तर आज जाताना आम्ही थोड्याशा गप्पा मारणार आहोत. तर आता मी खाली बसते. मी पण दमली आता. इथे बसूनच येते यांच्याजवळ. या. तर थोड्याशा गप्पा मारूया म्हटलं. तर मी म्हटलं थोडंसं बोला, तुम्हाला काय वाटलं असेल, म्हणजे कशी पार्टी वाटली तुम्हाला, काय थोडं कौतुक करा माझं. कौतुक करण्यासारखीच गोष्ट आहे खरं म्हणजे. खूप दिवसांनी खानदेशी ठसका असलेला वेगळ्या प्रकारचा ठेचा खाल्ला. भरीत मसाले भात. खरं म्हणजे मसाले भात ही सोपी रेसिपी आहे. खूप लोक बनवतात पण घरी लवकर बनते. पण तो एक विशिष्ट भंडाऱ्यातला जो मसाले भाताची चव असते ती मसाले भाताची चव तिच्या हाताला होती. आणि तिच्यामध्ये तिने टमाटे टाकले होते ते कळलं सुद्धा नाही. ते पण अतिशय चविष्ट होतं. आणि लोणचं तर आहा, धुळे जळगावची स्पेशालिटी आहे लोणचं पापड. पूर्ण धुळे जळगाव बायका आठवलं कारण ती जळगावची मी धुळ्याची. माहेर आठवून दिलं. आईची आठवण आली माझ्या. खूप छान बेत झाला. थँक्यू. आजची किटी आणि पार्टी सुरुवातीपासून माझं मराठी चांगलं नाही, थोडं मराठी थोडं हिंदी. जैसे ही अंदर घुसे ऐसा लग रहा था सही में सावन बरस रहा है. जाते के साथ हमारे नाम और हमारा वेलकम जो हुआ वो शायद इस सावन में किसी ने किया ही नहीं था. जबरदस्त वेलकम के साथ इतना गेम खेले कि इट वॉज बाप रे, हंस के लोटपोट हो गए. पेट इतना दुख रहा था कि बस नहीं. फिर भी हमने बाहर गाड़ियों का जैम करके रोड पे रील बनाई. 1 नहीं 2 नहीं 3 नहीं 4 फोटोग्राफी सेशन हुआ, रील हुआ. उसके बाद जो खाना आया आपको मैं बताती हूँ. जिंदगी में ठेसा ये मुझे ओ बाप रे, मैं बिल्कुल ठेसे वाली नहीं हूँ. पर आज मुझे ही मेरा समझ में नहीं आ रहा है कि वो ठेसा मैंने खाया. मसाले भात जो सुप्रिया जी ने कहा अल्टीमेट. पता नहीं मुझे, मैं चावल भी नहीं खाती हूँ फिर भी मैंने 2 बार चावल लेके खाए. मैं ज्वार वो बाजरा की रोटी भी नहीं खाती हूँ
वो भी खाया, बैंगन भी नहीं खाती हूँ। आज सब कुछ ना खाते हुए मैंने आज सब कुछ खाया। इसी में से आप समझ लेना कि कितना अल्टीमेट, और इट वाज जस्ट अमेजिंग, फ्लॉलेस एंड ओ माय गॉड यमी इन टेस्ट। थैंक यू। यमी नहीं है, चिटकेदार टेस्ट था। खाना तो बहुत अच्छा था और एंट्री भी बहुत अच्छा है और लास्ट में पान तो बेस्ट बहुत क्रिएटिव है, बहुत क्रिएटिव है। चैताली ती काही जास्त बोलत नाही, पण कसं वाटलं तुला? बहुत अच्छा लगा, एन्जॉय किया बहुत सारा, अच्छा लगा, थँक्यू. आता सगळ्यांनी सांगितलंच आहे. आता राहिली आमची थीम अजबसाठी आम्ही जवळजवळ महिनाभर ही हवी ती हवी कोणती हवी, सारखी हवी का वेगळी हवी, एकमेकींसारखी दिसायलाही नको, शोधून प्रत्येकीने साड्या आणल्या. म्हणजे माझ्यासाठी एवढं महिनाभर त्यांनी साड्या घेतल्या आणि महिनाभर आम्हाला हे काम पुरवलं यावेळेला निशाने. सगळ्या बिझी आहेत, पण सगळ्या बिझी शेड्यूल मधनं सगळ्या बाहेर पडल्यात आणि सगळ्या जणी साड्या घेऊन आल्यात. फार मोठी गोष्ट आहे आणि मजा केली आम्ही. म्हणजे छान थीम आम्हाला आज तुम्ही बघतातच आहात, सगळ्यांनी आम्ही अजरकची साडी घातली आहे. अजून काय सांगणार, बाकी सगळं सांगितलं आहे. प्रतिमा बोलतील. एक महिना थकूनही ना इथे आला तर सगळं थकवा गेल्यासारखं वाटलंय. सगळ्यांना आपला ठेचा खूप आवडलाय. हो. जेवण अप्रतिम होतं एकदम आणि मी जळगावची असं मला घरी आल्यासारखं फील आलं. बस एवढं बोलायचंय. तर आज छान असा व्हिडिओ, थोडासा आमचा गमती जमतीचा कसा वाटला तुम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाय.